अवघ्या काही महिन्यांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, पण मूर्तिकारांचं काम हे बंद आहे। या मागचं कारण म्हणजे पीओपी बंदी। तर आज मुंबईमध्ये महासंमेलन हे भरलं आहे। या मागचं नेमकं काय कारण आहे या संदर्भात अधिक बोलण्यासाठी मूर्तिकार महासंघाचे अध्यक्ष आता आपल्या सोबत आहेत। नक्की आजचं हे संमेलन कोणत्या विषयासाठी आहे? नमस्कार, माझं नाव प्रशांत प्रज्ञा प्रभाकर देसाई। मी श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आजचं हे महासंमेलन घडवून आणायचं कारणच हे की गेल्या 130 वर्षामध्ये ही पहिली वेळ आहे की मूर्तिकार रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी आपली मागणी मांडण्यासाठी हे महासंमेलन आयोजित केलेलं आहे। हे मूर्तिकारांचं, इकडच्या मंडळांचं आणि गणेश भक्तांचं हे महासंमेलन आहे। हे आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं। त्याचं कारण असं की उच्च न्यायालयाने जो अंतरिम आदेश काढला की पीओपी बंदी करा, त्याचं इम्प्लिमेंटेशन महानगरपालिका ही जोरात करते आणि त्यामुळे गेले दीड महिना झाला आहे की प्रत्येक मूर्तिकाराच्या घरातलं काम हे बंद आहे, कारखाना बंद आहे। त्याच्या पोटाला त्याची खळगी भरून काढण्यासाठी काही काम नाही आहे। आणि असं तर नाही आहे की महाराष्ट्रातच मूर्त्या बनतात आणि महाराष्ट्रातच गणेश उत्सव होतो। तर आपल्या महाराष्ट्रातनं असंख्य देशांमध्ये, बाहेरच्या परदेशामध्ये, बाहेरच्या राज्यांमध्ये मूर्त्या जातात आणि त्यांचंही प्रोडक्शन आपल्या महाराष्ट्रात वर्षभर चालू असतं। तर त्या कारणाने तेही प्रोडक्शन सरकारने बंद केलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण मूर्तिकार बांधवांवर उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे हा आक्रोश निर्माण झाला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून हे महासंमेलन मूर्तिकारांनी आयोजित केलं आहे। आपण या संदर्भात सरकारमध्ये कोणत्या मंत्र्याबरोबर भेटणार आहात का मुख्यमंत्र्यांना आपण जाऊन भेटणार आहे आणि हा विषय त्यांना सांगणार आहात? मेन म्हणजे प्रॉब्लेम काय झाला आहे की हा जो विषय आहे तो न्यायप्रविष्ट आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पण जाण्याचा प्रयत्न केला, उपमुख्यमंत्री यांची पण भेट घेतली, इतर आमदार, खासदार, पर्यावरण मंत्री आणि त्याचबरोबर आशिष शेलार साहेब जे आम्हाला नेहमीच मदत करत असतात त्यांची आम्ही भेट घेतली। परंतु तुम्हाला हे दिसून आलं असेल की गेल्या दीड महिन्यात कुठच्याही राजकीय नेत्यांनी ह्याच्यावर भाष्य करणं हे टाळलेलं आहे। फक्त आमच्या ज्या संपूर्ण संघटनेतल्या लोकांनी, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील आमदारांना, खासदारांना निवेदनं दिलेत आणि त्या निवेदनाच्या आधारावर लक्षवेधी ही विधानसभामध्ये मांडण्यात आलेली आहे। 2-3 आमदारांनी ती मांडलेली आहे, परंतु त्याचा ठोस उपाय अजून तरी आम्हाला मिळालेला नाही आहे। जोपर्यंत पीओपीला पर्याय मिळत नाही किंवा त्याच्यासारखं मटेरियल तुम्ही उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत पीओपीवरची ही जी बंदी आहे ती थोडीशी लांबवावी, जेणेकरून आम्हाला आमचा जो पिरियड आहे, हे जो उत्सव आहे तो व्यवस्थित पार पाडता येईल। असं नाही की आम्ही तुम्हाला सपोर्ट करणारच नाही आहोत किंवा आम्ही सरकारच्या विरोधात आहोत, असं आमचं म्हणणं नाही। सरकार हे आमचंच आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे। हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा या विचारावर त्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे। आता त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं आणि न्यायालयामध्ये सरकारच्या मार्फत त्यांनी त्यांचा वकील आमच्या बरोबर उभा करून आमची जी व्यथा आहे, आमचे जे विषय आहेत ते मांडावे। अंदाजे किती कामगार यामुळे बेरोजगारीवरती आहेत? पण काय खूप 2 महिने आले आपण म्हणताय की काम हे ठप्प आहे, तर अनेक कामगार हे बेरोजगार देखील असतील, तर ह्याचा काही आपल्याकडे अंदाज आहे का? अंदाज मी थोडक्यात एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो। एका कारखान्यात समजा एका कारखान्यावर त्याचे सहचारी 5 ते 6 सहचारी त्या कारखान्यावर अवलंबून असलेले त्यांचं घर, म्हणजे हा नुसता त्या कारागिरांचा किंवा त्या मूर्तिकाराचा प्रश्न नाही, तर संपूर्ण समाजाचा प्रश्न हा निर्माण होतोय। कारण का ही जर उपजीविका बंद झाली, ही जर सिस्टम बंद झाली तर संपूर्ण पद्धतीने हाहाकार माजेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। शिवाय करायचं काय हा प्रश्न निर्माण होईल, आत्महत्या होतील, बऱ्याच गोष्टी होतील। तर ह्यात सरकारने कुठेतरी लक्ष घालून आमचा विषय मार्गी लावणं हीच आमची अपेक्षा आहे। या संमेलनामधून सरकारला एक इशारा देण्यात येणार आहे की आपण वकील द्या आणि हा विषय उच्च न्यायालयामधून सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करा। कॅमेरामन हेमंत कदम सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।